गोलंदाज क्रमांक 1 अविनाश. अविनाश आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अविनाश. चला अविनाश मॅच ऑन करा. 2 ओव्हरची मॅच आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल यस इट इज अ वाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एका रनने धावफलक देखील या ठिकाणी ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम राहुल 11 ऐरोली. या बॉलवर टायमिंग प्रॉपर सोहनच्या बॅटमधून येतोय. हा दमदार स्ट्रोक. रन मिळतील 4. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सोहनच्या बॅटमधूनच चौकार आलाय. 2 ओव्हरची मॅच आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना राहुल 11 ऐरोली या टीमला एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. हलक्या जरी दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. विकेट केलाय प्राप्त. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर बाद होत असताना नवीन बॅट्समन मोहित आलाय. स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्यासाठी कॉल. बाग मिल्का बाग असं चित्र. दोन्ही बॅट्समन सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सनी सिंग आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ केला शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमने. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. तिसरी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी होते बाद. चला मोहित या ठिकाणी बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा.
2 गडी बाद 8 रनची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आयुष मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. जसा टप्पा पडला थोडासा उसे घेणारा बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 2 गडी बाद 9 रनची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचा एक षटक अजूनही शिल्लक आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. सोपा झेल पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. नवीन बॅट्समन मन गुंजाळ आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर चांगला होता आणि या क्षणाला बॅट्समनने रोखलाय. चला मयूर डॉन कम हियर. टायमिंग बरोबर होता आणि हा दर्जेदार झेल पकडलाय. नवीन फलंदाज अमित आलाय. 4 विकेट आतापर्यंत गमावले ऐरोली टीमने. 9 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी पुन्हा एकदा. आणखीन एक झेल पकडलाय. पिंटू मात्र इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. जर हा बॉल निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आयुषच्या नाबावर. सलग 3, कारण आतापर्यंत 3 विकेट त्याने प्राप्त केलेत. या षटकामध्ये एकही धाव त्याने खर्च केली गेली नाही. आणि जर या बॉलवर देखील जर विकेट प्राप्त केला तर या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अजिंक्य.
या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा विक्रम आयुषच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिडिंग त्वरित लावून घ्या. ऐरोली संघ 9 रन झालेत आणि 10 रनचं टार्गेट. तर चला माहुल कोळीवाडा टीमचं कॅप्टन आपण देखील त्वरित द्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉबी आणि दर्शनी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 10 रनचं टार्गेट आहे. चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फुलटॉस होता. हलक्यात दिशा दिली. एक सिंगल. फिकी थोडीशी गचाळ झाली होती. बॉबीने एक सिंगल कंप्लीट केली.
अजूनही 5 रनची गरज 7 बॉलमध्ये 5 रन करायचे आहेत. गोलंदाज राकेशचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे, झेलची संधी पकडलाय झेल. समीकरण शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 5ची आवश्यकता. नवीन बॅट्समन अविनाश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हलक्याताने दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 रनची गरज आहे. 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 रन. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. या बॉलवर देखील टायमिंग प्रॉपर होतं. तत्पूर्वी 1 रन देखील या ठिकाणी ऍड होते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. वसुराजजी पाटील वेग भन्नाट होता आणि या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न घेतला ऐरोली टीमने. या बॉलवर सामना जिंकलाय. चला कळंबोली टीम आपण टॉस करून घ्या. चला तर सामना आपल्याला पाहायला मिळेल. माहुल गाव आणि कळंबोली 2 ओव्हरची